दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। बँकेतून बोलत असल्याचे सांगून वृद्धाला 6 लाखांचा गंडा, मोबाईल हॅक करून रक्कम लंपास। बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून एका निवृत्त वृद्धाची गोपनीय माहिती मिळवत सायबर भामट्याने त्यांचा मोबाईल हॅक केला आणि बँकेतून मुदत ठेव व बचत खात्यातील तब्बल 6,17,000 रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे। या प्रकरणी सांगली सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत उमेश त्रिंबक श्रोत्री वय 68 राहणार राधाकृष्ण वसाहत डॉक्टर आंबेडकर रस्ता सांगली यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रोत्री हे निवृत्त असून सध्या घरात एकटे राहतात। त्यांचे इंडसइंड बँकेत खाते असून त्यांनी या खात्यावर 7 मुदत ठेवी FD केल्या होत्या। तसेच बचत खात्यांमध्ये 43,000 रुपये शिल्लक होते। 14 मे रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास श्रोत्री यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला। संबंधितांनी हिंदी भाषेत बोलत स्वतःला इंडसइंड बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले। तुमचे नेट बँकिंग सुरू करण्यासाठी माहिती आवश्यक आहे असे सांगून त्यांनी श्रोत्री यांच्याकडून पूर्ण नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक आणि डेबिट कार्डची माहिती घेतली। श्रोत्री यांनी बँकेचाच अधिकृत फोन असल्याचा समज करून सर्व माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल हॅक झाला। त्यानंतर भामट्याने त्यांच्या FD खात्यातून टप्प्याटप्प्याने 79,000 रुपये, 1,48,000 रुपये आणि 3,90,000 रुपये अशी एकूण 6,17,000 रुपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग केली। रात्रीच्या सुमारास खात्यातून रक्कम कापल्याचे लक्षात येताच श्रोत्री यांना धक्का बसला, मात्र तोपर्यंत बँक बंद झाली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तातडीने बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना माहिती दिली। तसेच सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवून सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।